रेणापूर तालुक्यात गारपीट व वादळी पावसामुळे 8,753 हेक्टर पिकांचे नुकसान. बाधित पिकांचे व फळबागांचे पंचनामे सुरू. रेणापूर तालुक्यामध्ये सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवेळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे तालुक्यातील 27 गावातील 12,130 शेतकऱ्यांच्या 8,753 हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी दिली. तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या आदेशानुसार बाधित क्षेत्राचे मंगळवारपासून तालुक्यात पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. रेणापूर तालुक्यामध्ये सोमवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे उभ्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रेणापूर तहसीलदार यांच्या आदेशानुसार तालुक्यात बाधित क्षेत्राचे पंचनामे तातडीने दुसऱ्या दिवशी सुरू करण्यात आले. रेणापूर तालुक्यात एकूण 27 गावातील 12,130 शेतकऱ्यांचे जिरायत 8,025 हेक्टर, बागायत 693 हेक्टर, फळपिके 35 हेक्टर असे एकूण 8,753 हेक्टरचे नुकसान झाले आहे. यामध्ये ज्वारी, हरभरा, गहू, आंबा, द्राक्षे, केळी आदींसह फळबागांचा समावेश आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी प्रशासनाच्या वतीने बाधित झालेली ज्वारी, गहू, हरभरा, आंबा, केळी आदींचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. राजमत न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.